नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू असतानाच सरकारी बंगल्यावरील खर्च हा सध्या चर्चेचा विषय बनलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। संपूर्ण प्रकाराची चौकशी केल्यानंतरच सत्य समोर येईल। मात्र बंगले जुनी आहेत, म्हणजेच त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीवर बराच पैसा खर्च होतो। हे लक्षात घेऊन सरकारनं नागभवन, रवी भवन आणि आमदार निवासात नवीन टॉवर बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं बावनकुळे म्हणाले। जो आरोप झालाय तो बघावा लागेल आणि त्यामध्ये जे काही परवानगी घेतले आहे का नाही घेतले आहे का, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे अधिकार किती आहेत, त्यांनी का वापरले, टेक्निकल सांगते घेतलं का, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल कोणाचं होतं। शेवटी जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल दिलं असेल कामाचं, तेव्हा कुठला ना कुठला फंड म्हणून दिले असेल, कुठल्या ना कुठल्या योजनेतून दिलं असेल। ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंड जेव्हा मिळतं तेव्हा ते बंगल्याची परिस्थिती वाईट असतं तेव्हा मिळतं। जेव्हा सर्टिफाईड करायला लागतो, स्ट्रक्चरल डिपार्टमेंटला सर्टिफाईड करायला लागतं। जसं मलबारीचे काही बंगले आहेत, रामटेक बंगला आहे, पूर्ण सडून गेलाय। अनेक बंगले असे आहेत जे 60-60 वर्षापासून 70-70 वर्षापासून बंगले आहेत, त्याला पूर्ण पाडून बनवले, मोठे हायराईज बिल्डिंग बनवावं लागतील। त्यामुळे जे बंगले जुने झालेले आहेत, मंत्रालयासमोर ती रांग पूर्ण कुणी गेलं राहिला तर ती पुन्हा पुन्हा त्याचं रांगरंगोटी करावं लागतं।